ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आमच्याकडे ती ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे ती मतदार नाही आहे, ती परभणीची राहणारी आहे आणि सगळ्यांना अधिकार आहे की प्रत्येक चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये जाऊन पत्रकं वगैरे वाटायचा। ती कधी आमची म्हणजे पहिली गोष्ट मतदार नाही आहे, त्याच्यामुळे तिने आमच्या भानगडीत पडायचंच नव्हतं। तुला पत्रक नव्हतं घ्यायचं, आम्ही काही तिचं दार वाजवलं नव्हतं किंवा काही नाही। आम्ही महिला पुढे चाललो होतो, घरातून आली, व्हिडिओ काढतीये आणि सांगतीये तुम्हाला अच्छा, आणि ती सांगतीये की आम्हाला की तुम्हाला परमिशन आहे का। अरे परमिशन असल्याशिवाय आम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेलो का? तू भाड्याने राहते आणि मतदार नाही तर कशाला आमच्यावर तू स्टंटबाजी करतीये? आणि तू आज बाळासाहेबांचं पत्रक आमच्या हातातून खेचून घेतीये आणि स्वतःच्या रूममध्ये टाकतीये आणि रूममध्ये गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पत्रकावर तू पाय देऊन दणादणा नाचतीये। हे तुला उद्धव साहेबांनी शिकवलं का? आज उद्धव साहेब हे बाळासाहेबांचे वडील आहेत, मग हे उद्धव साहेबांना कळत नाही का की आज उद्धव साहेबांना कळत नाही का आज आपले बाळासाहेब हे आम्ही दैवत मानतोय आणि आज बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतोय आणि ही बाळासाहेबांच्या पत्रकावर नाचतीये। प्रत्येक गोष्टीला तुला स्टंटबाजी करायची, प्रत्येक गोष्टीला तू आमच्या महिलांवर अत्याचार करणार, गद्दार गद्दार म्हणून ओरडणार। आम्ही काय हे कुठपर्यंत सहन करायचं? जाधव साहेबांनी आम्ही भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। माझा स्पीकर चालू होता आणि मी कमिटीची परमिशन काढून मी आत गेली होती, मी अशी गेली नव्हती आणि कमिटीने आम्हाला सांगितलं होतं की 3 रूम घ्या, तिच्या रूमच्या तिथे जायचं नाही। आम्ही तिचा दरवाजा वाजवला नाही का काय नाही, माझा स्पीकर चालू असल्यामुळे माझ्या महिला घोषणाबाजी करणार, कारण बिल्डिंगमध्ये लॉक कोणी उघडत नाही, मग त्याच्यामुळे आम्हाला घोषणाबाजी करावं लागते। घोषणाबाजी केली, आम्ही पुढे चाललोय, ही मागून येते आणि आमचा व्हिडिओ काढते आणि तुला काय गरज पडली? परमिशन आहे का, परमिशन आहे का? 10 वेळा येऊन आम्हाला तेच विचारतीये, काय गरज पडली तिला? आणि तू जर आमच्या बाळासाहेबांच्या पत्रकावर तू नाचतीये तर कुठला शिवसैनिक म्हणा, कोण सहन करेल? कोण नाही सहन करणार। हां, ऐका 3 दरवाजे आहेत, 4 एका बिल्डिंगमध्ये, 4 हिच्या साईडला, एका साईडला 4 दरवाजे, हिचा कोपऱ्यातला रूम आहे, 3 दरवाजांना पत्रकं दिली, 3 दरवाजांनी पत्रकं घेतली। एका आजीबाईला आम्ही पाणी मागितलं, ते आजीबाई पाणी घेऊन येस्तोर ही बाई बाहेर आली आणि तुम्हाला परमिशन आहे का, परमिशन आहे का, ही अशी विचारत राहिली। मग काय करणार आम्ही? आणि शिवाय हिने आमच्या महिलांच्या हातातून पत्रक खेचून घेतलं आणि बाचाबाजी पत्रक खेचून घेतल्यानंतर मी तिला काय बोलले, तू व्हिडिओ बंद कर आणि आमचं पत्रक आहे ते आम्हाला दे। ती पत्रकावर दणादणा नाचतीये म्हणून मी तिला म्हटलं पत्रक दे आणि आमचे पुरुष आमच्या बरोबर होते, पण आमचा पुरुष एकही आला नाही। कशाला तू विनयभंगाचा त्यांच्यावर आरोप करतीये? आमचे अरे बाळासाहेबांचे त्या शिवसैनिक आहेत, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ते काय असे कुठले आयरे गैरे नाहीये महिलांवर अत्याचार करणारे काय? हां, ऐका, महिलांनी छाती दाबायला, ऐका मी पण एक महिला आहे, ऐका जर तिच्या जर अत्याचार झाला असता ना तर तिथं मी उठून पडली असती, पुरुषांनी जर माझ्या हे केलं असतं तर। हे सगळं खोटं आहे आणि ती फक्त स्टंटबाजी करण्यासाठी करते आणि तिने जर माझ्या भायखळा विधानसभेमध्ये नाक खुपसूच नाही का, खुपसू नाही, ती परभणीची वोटर्स आहे, माझी वोटर्स नाही आहे आणि माझ्या उमेदवारावर तर तिने आरोप करू नये, गद्दार बिद्दार। अरे गद्दार कोणाला बोलतेस तू गद्दार? अरे तुम्ही गद्दार आहेत, तुमची लायकी आहे का? तुम्ही आम्हाला गद्दार बोलतात, तुझं काय खातो पितो आम्ही आणि गद्दार गद्दार प्रत्येक गोष्ट। अरे
यामिनी जाधव आज उमेदवार आहे, आज आमची डेअरिंग होत नाही यामिनी बोलायची, तर ही कोण यामिनी करणारी? हा, कोण करणारी ही यामिनी? हा, प्रत्येक गोष्टीला यामिनी गद्दार आहे, यशवंत पळून गेला, हे काय तुझी भाषा आहे बोलण्याची? हा, मग हा, ऐका मोबाईल पडला होता खाली. एक मिनिट. तिनं काय केलं, जेव्हा आम्ही बोललो ना तिला व्हिडिओ बंद कर म्हणून, तिने मोबाईल एका कोपऱ्यामध्ये फेकून दिला आणि आम्ही चाललो तर ती काय बोलायला लागली, चोर आहेत, माझ्या घरातून चोरी करून चाललात, म्हणून माझ्या एका महिलेने मोबाईल आणून माझ्या मोबाईल तिने बाहेर फेकला, म्हणून तो मोबाईल तिने आणून दिला. मग ह्याच्यात काही गैर झाला? उद्या ती माझ्या पुरुषांवर, आमच्या शिवसैनिकांवर आरोप करते की ह्यांनी माझा विनयभंग केला, मग उद्या ती आम्हाला काही बोलू शकते ना, चोरी केली, उद्या ती सांगेल माझ्या घरातून काय लुटून नेलं, बरोबर आहे की नाही? आज आमच्या पुरुषांना शिवसैनिकांवर तू आरोप करतेस. अरे तुम्ही पण शिवसैनिक होतात, अरे गद्दारांचं खाऊन तुम्ही रिकामे झालात. हा, तुमच्या तोंडाचं पाणी आहे ना, पुसायला गेला तरी निघणार नाही, एवढी गद्दारी तुम्ही केली आमच्या बरोबर. ऐका, पहिल्यापासून आहे ना, जसं आम्ही तिला ओळखतो ना तेव्हापासून तिचा एकच, तिला फक्त प्रसिद्धी आणि स्टंटबाजी, प्रसिद्धी करायची. एखादा फेसबुक लाईव्ह केला की त्याच्यावर कमेंट पडणार, मग मी मोठी झाले, मग वर मातोश्रीवर गेली की आणखीन वरचं पद मिळणार हवेतलं, हे बाकी काय नाही. तिला फक्त हवेत उडायचंय, बाकी काय नाही. हो, तिला ना परभणीत पाठवा. तुम्हाला मी एकच सांगते, तिचा परभणीचा रस्ता दाखवा, तिची लायकी बघा काय. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.